नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानमंच या सद्गुरूंच्या ज्ञानपरंपरा वाहणाऱ्या भक्तिपथावर. आज आपण आले आहोत भगवद्गीतेतील सर्वात अद्वितीय, गूढ, भव्य आणि दैवी अशा अध्यायाकडे. अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. या अध्यायात अर्जुनास दिलेला परमहर्षाचा, परमोच्च अध्यात्मानुभव आणि सर्वज्ञ श्रीकृष्णाचे अनंत स्वरूप यांचे दर्शन घडते. तो क्षण असा की जिथे मानवी आणि दैवी, दृश्य आणि अदृश्य, प्रारंभ आणि अंत या सर्व सीमारेषा विलीन होऊन जातात. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाच्या अंतर्मनात अजून एक प्रश्न धगधगत होता. भगवंताने मागील अध्यायात आपल्या पारमार्थिक तत्वांचे, जन्ममृत्यूच्या रहस्यांचे, कर्माच्या बीजांचे आणि आपल्या सर्वव्यापकतेचे वर्णन ज्या पद्धतीने केले, त्याचा परिणाम असा झाला की अर्जुनास आता शब्दांपलीकडे जाऊन सत्य पाहायचं होतं. ऐकलेली गोष्ट मनाला स्पर्श करते, परंतु जेव्हा तेच दृश्य डोळ्यासमोर उभे राहते तेव्हा आत्मा जागा होतो. अर्जुनाच्या अंतर्मनात आता एकच तळमळ, देवा, तुझे मूळ स्वरूप पहावे. अर्जुन म्हणू लागला, हे कृष्णा, तूच आदिदेव आहेस, तूच सर्व जगाचा आधार आहेस. उत्पत्ती, पालन आणि संहार हे सर्व तुझ्याच इच्छेने चालते. तू विस्तार दोस तेव्हा विश्व प्रकटते, तू माघार घेतोस तेव्हा विश्व विलीन होते. हे भगवा, मी तुझ्या शब्दांनी तृप्त नाही. आता माझी एक विनंती आहे, जर तुला योग्य वाटले तर मला तुझे विश्वरूप दाखव. त्या मूळ स्वरूपाचे, त्या अनंततेचे, त्या अधिभौतिक, अधिदैविक आणि अधिदैही रूपाचे दर्शन मला व्हावे. श्रीकृष्ण हसले, कारण दैवाची इच्छा भक्ताच्या इच्छा मागूनच उभी राहते. दयाळू परमात्मा अर्जुनाला म्हणाला, पार्था, तू माझा सखा आहेस. तू विचारतोस म्हणून हे विश्वरूप तुला प्रकट करतो, पण हे रूप तुझ्या या साध्या मानवी देहाच्या डोळ्यांनी पाहणे अशक्य आहे, म्हणून मी तुला देतो दैवी दृष्टी. पहा आता माझे अनंत रूप. आणि तेव्हाच क्षणभरात युद्धभूमीचे सामान्य दृश्य नष्ट झाले. सर्व दिशांना एक वेगळाच प्रकाश विस्तारू लागला. वाऱ्यात पसरलेली सूक्ष्म कंपनं, जमिनीची थरथर, आकाशाची चिरफाड करणारे तेज, काळ आणि अवकाश एकाच बिंदूत जमा होत असल्याची अनुभूती. अर्जुन एकाच वेळी घाबरला, चकित झाला, आनंदित झाला आणि भारावूनही गेला. अर्जुनासमोर आता श्रीकृष्ण मानवी स्वरूपात नव्हते. ते विशाळ होते, इतके विशाल की त्यात आकाशाचीही मोजदाद नव्हती. त्या रूपातील डोळी हजारो सूर्यांच्या उजेडाप्रमाणे होते. हात आणि पाय सर्व दिशांना होते. सर्व अवयवांतून तेजाचा प्रवाह वाहत होता. देव, ऋषी, गंधर्व, यक्ष, नाग, सिद्ध, चारण हे सर्व त्या रूपात दिसत होते. काही स्तुती करत होते, काही घाबरून मागे हटत होते, काही आश्चर्यचकित होत कुतूहलाने पाहत होते. अर्जुनास दिसत होते की देवतांचे समूह एका बाजूस स्तुती करत होते, जय जय अनंतया जगन्नाथा, तर काही असुर भयाने थरथरत होते. विश्वरूपाच्या मुखातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. कोणी कोणासमोर नव्हते, सर्व त्याच्यापुढे शून्य, सर्व अस्तित्व त्याच्यात सामावलेले. अर्जुन थरथरत्या स्वरात म्हणू लागला, देवा, तुझ्या या अनंत विरूपाचे अंत नाही, मध्य नाही, प्रारंभ नाही. तूच बीज आहेस, तूच विस्तार आहेस, तूच परिणती आहेस, तूच इंद्र आहेस, तूच वायू, तूच अग्नी, तूच वरुण, तूच चंद्र, तूच सूर्य. देवा, तुझ्या तेजाने सर्व दिशांचा रंगच गेला आहे. हे काय रूप आहे. डोळे झेपत नाहीत, मन धावत नाही, बुद्धी स्तब्ध झाली आहे. यावेळी अर्जुनास असे दृश्य दिसले की जिथून संपूर्ण कुरुक्षेत्र जणू त्या रूपाच्या अधीन होते. सेनापती, वीर, राजे, भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन आणि इतर योद्धे सर्व त्या विराट मुखाकडे जणू नदी प्रवाहाप्रमाणे वेगाने जात होते. काही तोंडात जात होते, काही दातांमध्ये अडकून चुरगाळले जात होते. अर्जुन थरथरला. हे दृश्य हे युद्ध नव्हते, हे काळाचे तांडव होते, प्रलयाचे नरसिंह रूप. तो म्हणाला, देवा, तू कोण आहेस. हे कोणते रूप आहे असे. इतके भयंकर रूप तर कधीच पाहिले नाही. तुझ्या मुखातून ज्वाळा बाहेर येत आहेत, दातांमधून रक्त वाहत आहे, संपूर्ण पृथ्वी जळत आहे, दिशांना वास नाही. देवा, सांग, तू कोण आहेस. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, मी काळ आहे, लोकसंहार काळ. मी जगाचा नाश करणारा. युद्धात जे योद्धे उभे आहेत ते आधीच माझ्या इच्छेने मेले आहेत. तू फक्त निमित्त मात्र हो. उठ, युद्ध कर, तुझे कर्तव्य पूर्ण कर. अर्जुनाचे रक्त विरघळले, अहंकाराचा शेवट झाला, मन शरण गेले. अर्जुनाच्या डोळ्यांसमोर उभा असलेलं ते रूप आता फक्त भव्य नव्हतं, ते भीषणही होतं. त्यात सौंदर्य होतं, परंतु त्याचवेळी त्यात विनाशाचा तांडवही दडलेला होता. त्या विश्वरूपाच्या तेजाने युद्धभूमीवरच्या रणध्वनींचा आवाजही थपकून गेला. धूळ, धूर, गोंधळ आणि रक्ताचा वास हे सर्व एका क्षणात नगण्य झाले, कारण त्या रूपात जे दिसत होतं ते पृथ्वीवरचं नव्हतं, ते महाकाळाचं स्वरूप होतं.
अर्जुन थरथरत म्हणाला, देवा, तुझे तोंड भव्य आहे, विशाल आहे, त्यात अग्नीच्या ज्वाळा आहेत, दिशा कंप पावत आहेत. देवा, हे रूप मी कधीच पाहिलं नाही. तू एकाच वेळी सर्व देवांना सामावून घेतोस, सर्व जीवांच्या प्रारंभाचा आणि अंताचा धनी आहेस. तुझे हात आणि पाय अनंत आहेत, तुझे डोळे सर्व दिशांना आहेत, तुझे तेज इतकं तीव्र आहे की डोळे उघडे ठेवणे कठीण होतं. आता अर्जुनास एक दृश्य दिसलं, जे पाहून तो अधिकच थक्क झाला. सर्व योद्धे एकामागून एक जणू नदीप्रमाणे त्या विराट मुखाकडे वाहत होते. कोणी भीष्म, कोणी द्रोण, कोणी कर्ण, कोणी शल्य, कोणी जयद्रथ. हे सर्व योद्धे जे स्वतःच्या शौर्यावर गर्व करत होते, ते कृष्णाच्या इच्छेच्या विरुद्ध नगण्य निघत होते. त्या दातांमध्ये ते चुरगाळले जात होते. धडाड असा आवाज ऐकू येत होता, जणू विश्वाचा अंतिम यज्ञ चालू आहे. ते पाहून अर्जुन भयभीत झाला. तो म्हणाला, देवा, तू कोण आहेस? कोणते रूप आहे हे? माझे अंग शहारले आहे, मन भयाने कंप पावत आहे. मला समजत नाही तू कोणता देव आहेस. त्याचा आवाज आता रडगाण्यात परिवर्तित झाला होता, कारण मनुष्य जेव्हा सत्य समोर उभं पाहतं तेव्हा अहंकार फाटतो आणि आत्मा रडतो. तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिलं, पार्था, मी काळ आहे, जगाचा संहार करणारा. युद्धात जे योद्धे उभे आहेत ते आधीच माझ्या इच्छेने मेले आहेत. तू फक्त निमित्त आहेस. तुझे हात हे कर्माचे साधन आहेत. तू शौर्याने युद्ध कर, कारण तुझी विजयाची संधी आधीच निश्चित आहे. हे ऐकून अर्जुनाच्या मनात एकाच क्षणी सर्व कोडी सोडवली गेली. तो म्हणाला, हे देवा, माझ्या शंकांचा अंत झाला आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध काही होत नाही. तुझ्या निश्चयाशिवाय पानही हलत नाही. विश्व तुझ्या पोटात आहे, तुझ्यातून प्रगटते, तुझ्यातच विलीन होते. अर्जुन आता पूर्णपणे शरणागतीत गेला. तो म्हणाला, देवा, तूच ब्रह्म आहेस, तूच अधिभूत आहेस, तूच अधिदैव आहेस, तूच अधियज्ञ आहेस. ऋषी तुला ब्रह्म म्हणतात, नारद म्हणतो, असित म्हणतो, व्यास सांगतो, आणि आता मी स्वतः तुझ्या रूपाचा साक्षी आहे. हे सत्य आहे. अर्जुनाच्या अंतर्मनात आता एकच तळमळ उरली. हे रूप गडद होत चाललं होतं, पाहण्यास कठीण, भय तुमटत होतं, भक्तीही वाढत होती. अर्जुन म्हणाला, हे देवा, मी तुझे मानव रूप पुन्हा पाहू इच्छितो, कारण माझा श्वास आता रोखला जात आहे. हे काळ रूप अत्यंत भयंकर आहे. तुझा सौम्य अवतार पुन्हा घे, ज्याने तू मला हसत, जगत बोलत संवाद साधत होतास. अर्जुन हात जोडून म्हणू लागला, हे जगन्नाथा, तू सर्वांचा पिता आहेस, तू सर्वांचा स्वामी आहेस, तू गुरु आहेस, तू आदिदेव आहेस, तूच अनंत आहेस. मी तुला कधी न ओळखता तुझे मानव रूप पाहून तुला मित्र, कृष्णा, माधवा म्हणून बोललो. तुझ्यासोबत बसलो, झोपलो, हसलो, खेळलो, कधी कधी अश्रद्धेने वागलो. आता क्षमा कर, हे सर्व तुझ्या अज्ञानातून झालं. अर्जुन आता संपूर्ण नम्रतेने म्हणाला, हे देवा, तू समुद्रावर पसरलेल्या मेघाप्रमाणे आहेस, तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस, तू गगनाप्रमाणे अथांग आहेस. तुझ्या तुलना नाही, तुझ्यासारखा कोणी नाही. मी तुझ्या शरणागत झालो आहे. त्याच्या मनात आता एकच भाव उरला, भक्ती आणि समर्पण. अर्जुनाच्या विनंतीनंतर कृष्ण हसले. त्यांचा हसरा चेहरा आता भीषण काळरूपाच्या पार्श्वभूमीवर अधिक विलक्षण दिसत होता. ते म्हणाले, पार्था, माझे हे रूप देव, दानव, ऋषी, योगी कुणालाही पाहायला मिळाले नाही. तुझ्या भाग्यामुळे तुला हे दर्शन घडले. हे रूप पाहण्यासाठी केवळ तप नाही, यज्ञ नाही, दान नाही, मंत्र नाही, वेदाध्ययन नाही, केवळ अखंड भक्ती आणि शरणागती आवश्यक आहे. हे ऐकून अर्जुनाला कळलं की ज्ञानापेक्षा मोठं काही असेल तर ते आहे समर्पण. तेव्हा कृष्णाने आपले विराट रूप संकुचित केले. महाकाळाचा गर्जना संपला, आकाशातील तांडव शांत झाला, दिशांना पुन्हा रंग परतू लागले, अग्निज्वारा मावळल्या. 10,000 सूर्यमालिकांच्या तेजापासून एकच किरण निर्माण झाल्याप्रमाणे ते तेज पुन्हा एका सौम्य, प्रेमळ कृष्णरूपात परिवर्तित झाले. आता समोर उभा होता अरुंध खांद्याचा, नीलवर्णी, मोहक स्मित असलेला मित्र, श्रीकृष्ण. अर्जुन श्वास सोडतो, शरीरातील कंप शांत होतो, डोळ्यातील भीती ओसरते आणि तिच्या जागी येते गाढ भक्ती. कृष्ण म्हणतात, भिऊ नकोस पार्था, भय बाळगू नकोस. तुझ्यासाठी मी पुन्हा तेच रूप धारण केले आहे जे तू मनाने आवडतोस. आता अर्जुनाचे डोळे भरून आले. माधवा, आता मला एकच कळलं, जगात जे काही आहे, जे होतं, जे होईल, ते सर्व तू आहेस. तूच देह आहेस, तूच आत्मा आहेस, तूच काळ आहेस, तूच नियती आहेस. आता युद्धाचा अर्थ अर्जुनाला वेगळा दिसू लागला. तो म्हणाला, देवा, मी तुझ्या आज्ञेनुसार कार्य करीन. माझा संशय संपला, माझे मन शुद्ध झाले. त्याच्या स्वरात आता याचना नव्हती, भक्ती होती, भीती नव्हती, ज्ञान होतं, समर्पण नव्हतं, कर्तव्य होतं. कृष्ण पुढे म्हणाले, अर्जुना, हे विश्वरूप कुणीही साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. हे रूप न कर्माने, न तपाने, न दानाने, न वेदाध्ययनाने प्राप्त होत नाही, भक्तीनेच होतं. आणि तीही केवळ मत्स्यगंधी भक्ती नाही, तर निष्काम, अनन्य, अखंड, हृदयातून येणारी भक्ती. याच क्षणी अर्जुनाचं हृदय कृष्णाच्या चरणावर स्थिर झालं. कृष्ण पुढे म्हणाले, जो मला भजतो, जो माझ्यावर प्रेम करतो, जो सर्व जीवांमध्ये मला पाहतो, जो द्वेष आणि अहंकार सोडतो, तोच माझा आहे. देव, दानव, यक्ष, गंधर्व, सिद्ध, ऋषी कित्येकांनी शतकानुशतके तप केले तरी हे रूप पाहू शकले नाहीत. तू पाहिलेस, कारण तू माझा आहेस. अर्जुनाने डोके झुकवून वंदन केले. त्याच्या मनात आता युद्ध, भय, फूट, द्वेष, अहंकार काहीच राहिलं नव्हतं.
फक्त कृष्ण होते आणि त्या भगवंताच्या इच्छेचं साधन होणं हाच आता त्याचा धर्म झाला. इथून पुढे युद्ध अर्जुनाला फक्त संवेदना नव्हे तर नृत्य वाटू लागलं, कारण तो आता स्वतःसाठी लढत नव्हता, विजयासाठीही नाही, अपमानासाठीही नाही. तो फक्त कृष्णासाठी लढणार होता. आणि ज्या क्षणी मनुष्य स्वतःपासून मुक्त होतो त्या क्षणी कृष्ण त्याच्या हातातून कार्य करवून घेतो. अध्याय 11चा सारांश कृष्णाने एका वाक्यात दिला: जग माया आहे, काळ मी आहे आणि आराध्य तू करतोस ते कर्म माझ्यासाठी कर. भक्ती आणि योगाचा संगम इथे पूर्ण झाला. युद्धभूमीवरील धुळीच्या ढगातून आता एकच गोष्ट स्पष्ट दिसत होती: अर्जुनाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. ज्याला आधी युद्ध अन्याय वाटत होतं, प्रियजनांची हत्या वाटत होती, त्याग आणि वेदना वाटत होती, तेच आता त्याला धर्म, कर्तव्य आणि यज्ञस्वरूप वाटू लागलं. कृष्ण म्हणाले होते की हा संघर्ष कुणासाठीही वैयक्तिक नाही, हा काळाचा प्रवाह आहे. अर्जुनाच्या मनात आता एक शांतता दाटली, जी युद्धाच्या रणशिंगांच्या आवाजांनाही पार करत होती. त्याला जाणवलं की मनुष्य स्वतःला कर्ता समजतो, पण प्रत्यक्षात तो निमित्त मात्र असतो. कर्ता काळ आहे, कारण काळच निर्माण करतो, काळच पोसतो आणि काळच संहार करतो. त्याने मनात पुन्हा एकदा कृष्णाचे शब्द आठवले: पार्था, मी या जगाचा पिता आहे, माता आहे, धाता आहे, पितामह आहे. मी गती आहे, भुक्ती आहे, भय